नमस्कार मित्रांनो, सोलर फवारणी पंपाकरता ऑनलाईन पद्धतीने 100% अनुदानावरती अर्ज सुरू झालेले आहे आणि महाडीबीटी मार्फत ही योजना राबवली जाते। ज्या शेतकऱ्यांना सोलर फवारणी पंपाकरता अर्ज करायचा असेल तर हा अर्ज आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करता येणार आहे। तर हा अर्ज आपल्या मोबाईलवरून कसा करायचा आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ओपन करायचे आहे, त्यामध्ये महाडीबीटी फार्मर असे आपल्याला या ठिकाणी सर्च करायचे आहे। त्यानंतर पहिलाच ऑप्शन दाखवेल आपल्या या ठिकाणी लॉग इन महाडीबीटी, या पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर असा पेज आपल्या समोर ओपन होणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून घेण्यासाठी अर्जदार येथे लॉग इन करा, या ठिकाणी आपण आपला आधार क्रमांक टाकून आणि OTPच्या माध्यमातून लॉग इन करू शकतो, किंवा आपल्याकडे वापरकर्ता ID म्हणजे यूजर ID आणि पासवर्ड असेल तर आपण या ठिकाणी आपला यूजर ID आणि पासवर्ड टाकून सुद्धा लॉग इन करू शकतो। तर आपल्याला या ठिकाणी आपला यूजर ID पासवर्ड आणि कॅप्चा भरून लॉग इन करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कृषी विभाग आणि समोर आपल्याला या ठिकाणी क्रियामध्ये अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बरेच सारे असे ऑप्शन दाखवतील। तर यामध्ये कृषी यांत्रिकीकरणमध्ये आपल्याला समोर बाबी निवडा, तर बाबी निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्यासमोर असा नवीन पेज ओपन होईल। तर या ठिकाणी पहा, यंत्रणा अंमलबजावणी निवडा, यामध्ये मुख्य घटकमध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतरचा ऑप्शन आहे तपशील निवडा, तर यामध्ये तपशील निवडामध्ये आपल्याला बरेच सारे ऑप्शन दाखवतील। काढणी पश्चात तंत्रज्ञान असेल, ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, प्रक्रिया संच, फलोत्पादन यंत्र अवजारे, तर या ठिकाणी आपल्याला मनुष्यचलित अवजारे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर परत आपल्यासमोर दोन ऑप्शन ब्लर होऊन परत एक तिसरा ऑप्शन आहे आपल्याला यंत्रसामग्री अवजारे उपकरणे, यामध्ये आपल्याला निवड करावरती क्लिक करून यामध्ये सुद्धा आपल्याला कल्टिवेटर, कापणी यंत्र असे बरेच सारे ऑप्शन दाखवतील। तर या ठिकाणी आपल्याला पीक संरक्षण अवजारे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला मशीनचा प्रकार विचारेल, तर यामध्ये आपल्याला निवड करा। तर यामध्ये आपल्याला मशीनचा प्रकार निवड करण्यासाठी सर्वात खाली यायचे आहे आणि सर्वात खाली आपल्याला या ठिकाणी सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही, पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे। तर या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करून खाली जतन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। तर या ठिकाणी आपला अर्ज यशस्वीपणे समाविष्ट केला आहे आणि आपणास आणखी घटक निवडायचे असेल तर आपल्याला यस करायचे आहे, अन्यथा आपल्याला या ठिकाणी नो करायचे आहे। त्यानंतर परत आपण या ठिकाणी मुख्य पृष्ठावर येणार आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे अर्ज सादर करा, या अर्ज सादर करा ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। तर या ठिकाणी आल्यावर आपल्याला दोन ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे, पहा आणि मेनूवर जा। तर आपल्याला या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे पहा, तर ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे ऑप्शन दाखवणार आहे, आपण या अगोदर जो अर्ज केलेला आहे तो अर्ज आणि आत्ताचा जो अर्ज करत आहे तो अर्ज आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। तर या अर्जाचा आपल्याला या ठिकाणी प्राधान्य क्रमांक टाकून घ्यायचा आहे। प्राधान्य क्रमांक 1, 2 अशा प्रकारे आपल्याला अर्जाचा हा प्राधान्य क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे। योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी, शर्ती, मार्गदर्शक सूचना लागू राहतील, त्यासाठी या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्ज सादर करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे की आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे, म्हणजे आपला अर्ज या ठिकाणी यशस्वीपणे सबमिट झालेला आहे। आपल्याला या ठिकाणी ओके करायचे आहे। त्यानंतर परत या मुख्य पृष्ठावर येणार आहे। या ठिकाणी मी अर्ज केलेल्या बाबी यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्जाची प्रलंबित फी, छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज आणि नाकारलेले अर्ज, तर या ठिकाणी आपल्याला छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज पाहू शकणार आहे। या ठिकाणी आपल्याला अर्जाची स्थिती इलिजिबल फॉर लॉटरी, ज्यावेळेस आपला या लॉटरीमध्ये नंबर लागेल त्या ठिकाणी आपल्याला विनर असे दाखवणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सोलर फवारणी पंपाकरता अर्ज करू शकता। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।